19 वर्षांखालील विश्व करंडकाच्या उपांत्य फेरीचा सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये खेळवला जाणार आहे। भारतीय युवा क्रिकेट संघ 9व्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे। 2026चा फिफा विश्व करंडक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांमध्ये रंगेल। 11 जून ते 19 जुलैच्या दरम्यान हा फुटबॉलचा थरार रंगणार असून न्यूयॉर्कमध्ये अजिंक्यपदाची लढत होईल। भारतीय टेनिस संघाने जागतिक गट 1 मध्ये प्रवेश मिळवलाय। भारतीय संघाने 60 वर्षांच्या नंतर पाकिस्तानचा दौरा करताना डेव्हिस चषक लढतीमध्ये पाकिस्तानवरती 1 हाती विजय मिळवला होता। या विजयाने भारत आता गट 1 मध्ये खेळणार आहे। टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या याचिकेवरती निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याला सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। धोनीच्या याचिकेवरती मद्रास उच्च न्यायालयाने जी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती। भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये विशाखापट्टणम इथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने विजय मिळवलाय। या विजयासह भारताने मालिकेमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे। इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील सामनावीर जसप्रीत बुमराह हा तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे। आयपीएल आणि टी20 वर्ल्ड कप बघता बुमराहला उर्वरित सामने खेळण्यासाठी संघ व्यवस्थापन उत्सुक नसल्याची माहिती मिळते आहे।